गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तारीख आहे 15/12/2025. टाइम झालंय 8:23 आणि किलोमीटर 0 केलेला आहे. आणि डिव्हाइस वगैरे पण ऑन केलेले आहे. ओला पण केलाय, उबर पण केले. आता आली होती एक उबरमध्ये वराळेगाव, तर ते काय ॲक्सेप्ट केली नाही. वराळेगाव म्हटल्यावर त्याला तिकडे जाऊन मग दिवसभर तिथंच बसावं लागणार आहे. सकाळी सकाळी तिकडून काय पडतच नाही. तर आता आली राईड, तर देतो अपडेट. आपल्याला आली आहे फर्स्ट राईड. आता चाललोय पिकअप करायला. 2.5 किलोमीटरहून पिकअप आहे आणि कमीत कमी 10-15 मिनटं थांबल्यावर ही राईड आलेली आहे. मग ही राईड आहे कल्याणी नगरची. मग देतो अपडेट त्याचे किती किलोमीटरला किती पैसे भेटतात. आपली दिवसाची फर्स्ट राईड कंप्लीट झालेली आहे. मी आलोय आता कल्याणी नगरला. ही राईड होती भोसरी MIDC टू कल्याणी नगर. डिस्टन्स होता 20 किलोमीटरचा आणि टाइम लागला आहे 50 मिनटं. आणि ह्याचे मला भेटले 470 रुपये. हे प्राईम प्लसमध्ये होती राईड. तर आता इथं वेट करतोय, पण अजून काय वाजली नाही आहे. तर आली नेक्स्ट राईड तर देतो अपडेट. आपली सेकंड राईड कंप्लीट झालेली. ही होती कल्याणी नगर टू शिवाजीनगर न्यू बस स्टॉप. 8 किलोमीटरची राईड होती. आपल्याला भेटले 320 रुपये. आता टाइम लागला आहे 22 मिनटं आणि टाइम झाला आहे 10:07. तर आता नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. तर मित्रांनो, टाइम झाला आहे 11:10. मी पोचलोय कुठं, चापेकर चौक, चिंचवडला. ही राईड होती संगमवाडी पार्किंगवरून चापेकर चौक. ह्याचे मला भेटले 340 रुपये. टाइम लागला आहे 35 मिनटं. आता एक राईड आली आहे बाणेरला जायचं आहे. प्राईममध्ये आहे. 10 किलोमीटरची राईड आहे. 2 किलोमीटरहून पिकअप आहे. मग पिकअप करून भेटतो. टाइम झाला आहे 11:45 आणि मी आलोय आता बाणेरला. ही राईड होती चापेकर चिंचवड टू बाणेर. 10 किलोमीटरची राईड होती आणि ह्याचे आपल्याला भेटले 215 रुपये. तर ठीक आहे. तर आता नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. टाइम झाला आहे 1:43. मी आलोय आता कोरेगाव पार्कला. आता ड्रॉप झाला आहे. ही राईड होती बाणेरवरून कोरेगाव पार्क. याचे मला 20 किलोमीटर आणि 1 तास लागला. आणि ह्याचे मला भेटलेत 347 रुपये. तर आता ड्रॉप झालाय. आता जेवण करतो. जेवण करून मग चालू करू. तर आता टाइम झाला आहे 2:24 आणि आपल्याला आली आहे 4 तासाची रेंटल उबरमध्ये. तर आता आम्ही पिकअप करायला तर चाललेलो आहे. आधी पिकअप वगैरे करतो आणि कुठं कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, सगळं देतो अपडेट. तर मित्रांनो, मी लास्ट अपडेट दिलं होतं तुम्हाला. मी रेंटल पिकअप करायला चाललो होतो. त्यांना पिकअप केलं. तिथून मी गेलो कुठं, चिंचवडला. पिंपरी चिंचवड लिंक रोडला गावडे पेट्रोल पंप आहे ना, तिथं गेलो. तिथं 20 किलोमीटर झाला. तासभर लागला तिथं जायला. मग तिथून तासभर त्यांना वेट केला. तिथून मी आलोय कुठं, आपल्या मुंडव्याला. आपलं काय म्हणते त्याला, हडपसर रेल्वे स्टेशनच्या इथं आलोय. तर आता झाली कंप्लीट. तिथून मी किती 22 किलोमीटर आलो. हे पण 1 तासभर लागलं. आणि इथं ड्रॉप झालंय. आपलं रेंटल संपलेली आहे. अजून टाइम होतं 1 तासभर, पण ते काय म्हटले, माझं काम संपलंय, इथं मी घरी चाललोय म्हटलं. तर ह्याचे आपल्याला भेटलेत बघा 1235 रुपये. म्हणजे 3 तासातच 1235 रुपये भेटले. आणि टाइम किलोमीटर किती चालली आपली गाडी, फक्त 42 किलोमीटर. मी त्याच्यामुळं म्हणत असतो, कधी पण रेंटल जर आली ना, तुम्ही ॲक्सेप्ट करत जावा, कारण रेंटल कधी पण परवडत असते आपल्याला. तर आता वेट करतोय इथं. आता नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. तर मित्रांनो, मी आता टाइम झाला आहे 6:53 आणि मी पोचलो आता संगमवाडीला. आणि मी लास्ट अपडेट तुम्हाला दिलं होतं कुठं, मुंडव्याला होतो. मुंडव्यावरून मला वडगाव शेरीची एक राईड आली. 3.5 किलोमीटर ड्रॉप होता. त्याचे मला भेटले 155 रुपये. आणि तिथूनच मला लगेच अजून एक राईड आली कुठं, संगमवाडीची. त्याचे मला 4 किलोमीटरचे भेटले 190 रुपये. आता अजून एक राईड आली संगमवाडीमधून. आता जायचं आहे यांना अमनोरा मॉल. आता पिकअपला आलोय.
हे बघा कॉन्ड्रॉड हॉटेल इथं पिकअपला आलोय. आता ह्यांना पिकअप करून मग अमनोरा मॉलला भेटू. तर आता टाइम झालेला आहे 7:30 वाजलेले आहेत आणि मी आलोय आता अमनोरा मॉल. ही राईड होती कॉन्ड्रॉड हॉटेल ते अमनोरा मॉल. 9 किलोमीटरची राईड होती. टाइम लागला आहे 35 मिनिटं आणि आपल्याला ह्याचे भेटले 281 रुपये. आता ड्रॉप झालं आणि लगेच मला ओलाची पडली कुठली राटणीची. आता ह्याचे बिल तर तिथं पोचल्यावरच सांगतो किती भेटले. आता ड्रॉप झालं की मग देतो अपडेट. तर आता टाइम झाला आहे 8:47 आणि आता मी राटणीला पोचलो आहे. आणि ही राईड होती मगरपट्ट्यावरून टावर नंबर 7 वरून राटणीची. आता ड्रॉप झाला आहे आणि ह्या राईडला टाइम लागला आहे 1 तास 6 मिनिटं आणि 22 किलोमीटरची राईड होती. ह्याचे आपल्याला भेटले तर बघा 452 रुपये. तर आता इथं तर आलोय. एखादी जर एअरपोर्ट वगैरे कोणती तरी पडली, शिवाजीनगर पडली तरी जाणार आहे, कारण आता क्रिसमस येतोय समोर. तर त्याच्यामुळे आता थोडं बिझनेस चांगलं राहणार आहे. तुम्ही पण नाही का आता हा जो एंड पर्यंत महिना, हा महिना पूर्ण थोडं बिझनेस चांगलं राहील. तर तुम्ही शक्यतो ह्या महिन्यात कधी सुट्टी करू नका आणि जेवढं जास्त वढता येईल तेवढं वढा, कारण बिझनेस चांगलं होईल. तर चला नेक्स्ट जर राईड आली तर देतो अपडेट. मित्रांनो आधी टाइम बघून घ्या. 9:30 वाजलेत. 9:26 झाले. मी पोचलोय आता भोसरीमध्ये. तर इकडं तर लाईट गेलेली आहे वाटतं. घरापाशी चालू आहे, येईल लाईट. तर आजची अर्निंग दाखवतो तुम्हाला. ओलामध्ये झालेत 1200 रुपये आणि 1244 आणि उबरमध्ये दाखवतो. उबरमध्ये झालेत 2767. कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला. 2767 प्लस 1244 किती झाले टोटल? 4011. मायनस करायचे आपल्याला 240 रुपये 5. जे उबरमध्ये 171 रुपये लागतं आणि ओलामध्ये मी महिन्याचं मारलेलं आहे. तर ते महिन्याचं 2000चं पास असतो, त्याचे मला पडतात 67 रुपये. असं करून 240 रुपये होतात. तर आपली अर्निंग बघा 3771 रुपये अर्निंग झाली आहे. तर ठीक आहे, आजची अर्निंग एवढी झालेली आहे. तर उद्या पण जरा लवकर चालू करायचा प्रयत्न करू, कारण सकाळीचा जो फ्लो असतो ना, सकाळी जर अर्निंग चांगली झाली ना, मग त्याच्यानंतर मग दुपारनं थोडं स्लो झालं तरी दुपारी थोडं काम स्लो असतो. मग त्याच्यानंतर परत पीक आवरमध्ये संध्याकाळी 5च्या नंतर मग परत रेट पण चांगला भेटतो आणि अर्निंग पण चांगली होती. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करून घ्या माझं चॅनल आणि लाईक पण करा. आणि मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. गुड नाईट मित्रांनो.